8 ते 10 दिवसांच्या विश्रांतीनंतर राज्यामध्ये पावसाचं पुनरागमन होणार। कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यासाठी 21 ऑगस्ट पर्यंत येलो अलर्ट। सांगली शहरासह जिल्ह्याच्या अनेक सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात। मुसळधार पावसानं झोडपलं। 2 तास पडलेल्या पावसामुळे शेतीचंही मोठं नुकसान। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यातले रस्ते, पूल 31 ऑगस्ट पर्यंत खड्डेमुक्त करा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे बांधकाम विभागाला निर्देश। कामात हलगर्जीपणा केल्यास कारवाई करण्याचाही मुख्यमंत्र्यांचा इशारा। मुंबई महानगरपालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सागरी किनारा मार्ग डिसेंबरमध्ये पूर्णतः सुरू होण्याची शक्यता। प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मरीन ड्राईव्हहून थेट उपनगरात जाता येणार। रायगड किल्ल्याच्या पायरी मार्ग पुन्हा एकदा शिवप्रेमींसाठी खुला। पावसाळ्यामध्ये कोसळणाऱ्या दरडी आणि निसरड्या पायवाटेमुळे महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता। नागपूरमध्ये सीएनजीच्या दरात घट, प्रति किलो 4 रुपये दर कमी। सध्या सीएनजीचे दर प्रति किलो 88 रुपये। पंढरपूरमध्ये दर्शन मंडप आणि स्कायवॉकसाठी 110 कोटींच्या आराखड्याला उच्च अधिकार समितीचीही मान्यता। आषाढीतही भाविकांना 2 तासात दर्शन घेता येणार। तिसऱ्या श्रावणी सोमवार निमित्तानं त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी प्रशासनाकडून पूर्वतयारी। त्र्यंबकेश्वरसाठी जादा बसेस सोडल्या जाणार। म्हाडाच्या ऑनलाईन अर्ज प्रक्रियेबाबत माहिती देण्यासाठी मुंबई महामंडळातर्फे 19 ऑगस्टला लाईव्ह वेबिनार। म्हाडाच्या 2030 घरांसाठी अर्ज नोंदणी आणि स्वीकृती प्रक्रिया सुरू। मध्य रेल्वे मार्गावर 15 डब्यांच्या लोकल चालवण्यासाठी रेल्वे प्रशासनाच्या हालचाली। वेगवेगळ्या स्थानकांचा सर्व्हे करत रेल्वे प्रशासन 15 डब्यांच्या लोकल चालवण्याबाबत आढावा घेणार। पश्चिम रेल्वे मार्गावरती आज सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक। सांताक्रूज गोरेगाव अप आणि डाऊन जलद मार्गावरती मेगा ब्लॉक। या ब्लॉक काळात अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या। मध्य रेल्वे मार्गावर ठाणे आणि दिवा दरम्यान 5व्या आणि 6व्या मार्गिकेवर आज मेगा ब्लॉक। सकाळी 10:50 ते दुपारी 3:20 ब्लॉक। सीएसएमटी सुनाभट्टी दरम्यान हार्बर रेल्वे मार्गावर आज सकाळी 11:10 ते 4:10 पर्यंत मेगा ब्लॉक। या ब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते पनवेल अप आणि डाऊन मार्गावरची लोकल सेवा पूर्णतः बंद असेल। रक्षाबंधनानिमित्त भुसावळ ते इगतपुरी दरम्यान विशेष रेल्वे चालवली जाणार। अप आणि डाऊन मार्गावर आज आणि उद्या 2 दिवस अनारक्षित विशेष रेल्वे चालवली जाईल। रायगडमधून ठाण्याकडे जाणाऱ्या अवजड वाहतुकीवर पहाटे 4 ते सकाळी 10 आणि दुपारी 2 ते रात्री 9 वाजेपर्यंत बंदी। 30 ऑगस्ट पर्यंत निर्बंध लागू। वाहतूक कोंडी टाळण्यासाठी निर्णय। हॉस्पिटल आणि हॉस्टेलच्या आतमध्ये आता फूड डिलिव्हरी बॉयजना नो एंट्री। मुंबई महापालिकेच्या रुग्णालयातील सुरक्षा विभागातील अधिकाऱ्यांनी बैठक घेतली आणि त्या बैठकीत हा निर्णय झाला। ठाण्यातील राम गणेश गडकरी नाट्यगृह 3 महिने बंद राहणार। नूतनीकरणाच्या कामासाठी नाट्यगृह बंद राहणार असल्याची माहिती। वादग्रस्त वक्तव्यानंतर रामगिरी महाराजांचं सराला बेट इथं स्वागत। वक्तव्याचा विपर्यास, रामगिरी महाराजांची सारवासारव। मात्र भूमिका आणि वक्तव्यावर आपण ठाम असल्याचंही वक्तव्य। रामगिरी महाराजांचा वादग्रस्त वक्तव्य करणारा व्हिडिओ स्टेटस ठेवल्याप्रकरणी सिल्लोडमध्ये काही काळ तणावाचं वातावरण। वरुड पिंपरी गावातील तरुणांना काही जणांकडून मारहाण। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील 36 मतदारसंघांसाठी अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांची नियुक्ती। राज्य निवडणूक आयोगानं नियुक्ती केल्याची माहिती। विधानसभेच्या निवडणुका नोव्हेंबर महिन्यात होण्याचे मुख्यमंत्र्यांचे संकेत। पुण्यातल्या बालेवाडीतल्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य। विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा मेगा प्लॅन। प्रभारींच्या महाराष्ट्र दौऱ्यानंतर केंद्रीय मंत्रीही राज्याचा दौरा करणार, सूत्रांची माहिती। भाजपकडून विनोद तावडेंवर मोठी जबाबदारी। पक्षाच्या सदस्यता नोंदणी अभियानाचे प्रमुख म्हणून विनोद तावडेंची नियुक्ती। आजपासून सदस्यता नोंदणी अभियानाला सुरुवात।
संसदेच्या लोकलेखा समितीवर अशोक चव्हाण, प्रफुल्ल पटेल यांची नियुक्ती. संसदीय परंपरेनुसार लोकलेखा समितीचे अध्यक्षपद विरोधी पक्षाला. काँग्रेसचे खासदार के.सी. वेणुगोपाल यांची अध्यक्षपदी वर्णी. देशात डॉक्टरांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी जे.पी. नड्डांची भेट घेतली. डॉक्टरांच्या सुरक्षिततेबाबत केंद्रीय स्तरावरती कडक कायदा तयार करण्याची मागणी. शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुनावणी पुन्हा लांबणीवर. 20 ऑगस्टला होणारी सुनावणी आता 17 सप्टेंबरला होण्याची शक्यता. माजी पंतप्रधान राजीव गांधींच्या जयंतीनिमित्त 20 ऑगस्टला मुंबईमध्ये काँग्रेसचा भव्य मेळावा. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, शरद पवार आणि उद्धव ठाकरे उपस्थित राहणार. लाडकी बहीण योजनेवरून फडणवीसांचा विरोधकांवर गंभीर आरोप. लाडकी बहीण योजनेचं पोर्टल बंद पाडण्याचा विरोधकांचा डाव, तर फडणवीसांनी याची चौकशी करावी, सुप्रिया सुळेंची मागणी. गृहमंत्री म्हणून ते किती कमजोर आहेत हे त्यांच्या आरोपांवरून कळतं. वेबसाईट क्रॅश करणारी शक्ती आम्ही नाही, मात्र आमच्याकडे सरकार क्रॅश करण्याची शक्ती आहे. सचिन सावंतांचं फडणवीसांना प्रत्युत्तर. लाडकी बहीण योजनेच्या उद्घाटन कार्यक्रमात आमदार रवी राणा आणि महेश शिंदेंना अजित पवारांनी मंचावरून खडसावलं. या दोघांनी लाडकी बहीण योजनेचे पैसे परत घेण्याचं वक्तव्य केलं होतं. लाडकी बहीण योजनेचे पैसे परत घेणार नाही, उपमुख्यमंत्री अजित पवारांची लाडक्या बहिणींना ग्वाही. 1,03,00,000 लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा केल्याची अजित पवारांची माहिती. योजना चालू ठेवायच्या की नाही तुमच्या हातात, उपस्थित लाडक्या बहिणींना महायुतीच्या सरकारला पुन्हा निवडून देण्याचं उपमुख्यमंत्री अजित पवारांचं आवाहन. लाडक्या भावांसाठी मुख्यमंत्री प्रशिक्षण योजना आणली, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती. लाडकी बहीण योजनेमुळे लाखो लाडक्या बहिणी मिळाल्या, मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया. प्रत्येकाच्या खात्यात पैसे आल्याशिवाय योजना बंद होणार नाही, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे लाडक्या बहिणींना आश्वासन. महायुतीचं सरकार देना बँक सरकार, फडणवीसांचं वक्तव्य. सावत्र कपटी भावांवर मात करून इथपर्यंत आलोय, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची विरोधकांवर टीका. सावत्र भावांना योग्य वेळी योग्य जागा दाखवा, मुख्यमंत्र्यांचं लाडक्या बहिणींना आवाहन. लाडकी बहीण योजना करताय, मग त्या लाडक्या बहिणीला सक्षम आणि स्वावलंबी बनवा, लाचार नाही. अंजली दमानियांसाठी. भाजपचे माजी खासदार सुरेश मागवारे वर्धा विधानसभेसाठी इच्छुक. लोकसभेच्या अपयशानंतर उमेदवार परिवर्तन अपेक्षित, त्यामुळे पक्षाकडे वर्ध्याची उमेदवारी मागणार, सुरेश वाघमारेंचं वक्तव्य. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालिकेतर्फे 6 अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांची नियुक्ती. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये मतदारसंघनिहाय जबाबदारी सांभाळणार. घटक चाचणीच्या तोंडावर महापालिकेच्या शाळांमधील 2,000 शिक्षक विधानसभा निवडणुकीच्या कामावर. गुरुवार, शुक्रवार, शनिवार मतदार यादी तयार करण्याचं काम शिक्षकांकडून सुरू करण्यात आलंय. ऐन परीक्षेच्या तोंडावर शिक्षकांना निवडणुकीच्या कामासाठी पाठवल्यानं विद्यार्थ्यांचं नुकसान. याबाबत शिष्टमंडळ घेऊन पालिका आयुक्तांची भेट घेणार. मुंबई महापालिकेचे विरोधी पक्षनेते रवी राजा यांची माहिती. कोलकाता घटनेतील आरोपी संजय रॉयची आज मानसशास्त्रीय चाचणी होणार. आरोपीची मानसिक स्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न सुरू. इंडियन मेडिकल असोसिएशनचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र. कोलकातामधील घटनेचा उल्लेख करत डॉक्टरांविरोधात होणाऱ्या घटनेसंदर्भात गांभीर्यानं विचार व्हावा अशी मागणी. महाराष्ट्रामध्ये आज ठिकठिकाणी हिंदू जनआक्रोश मोर्चाचं आयोजन. अहमदनगरमध्येही मोर्चाचं आयोजन. नितेश राणे मोर्चात सहभागी होणार. बांगलादेशी हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ यवतमाळच्या पुसदमध्ये सकल हिंदू समाजाचा कडकडीत बंद. हिंदूंच्या हत्या आणि हिंसाचाराच्या निषेधार्थ पुसदमध्ये भव्य मोर्चा. कोलकात्यातील बलात्काराच्या घटनेच्या निषेधार्थ सांगलीमध्ये मेणबत्ती मोर्चा. मोर्चामध्ये डॉक्टरांच्या विविध संघटना सहभागी. राज्यातील निवासी डॉक्टरांच्या संपाला इंडियन मेडिकल काउन्सिलचं समर्थन. आज नागपुरातील खासगी रुग्णालयं सुद्धा बंद असतील. कोलकाता इथं झालेल्या घटनेच्या निषेधार्थ वर्ध्याच्या सावंगी रुग्णालयातला बाह्य रुग्ण विभाग 24 तास बंद. अतिगंभीर शस्त्रक्रिया वगळता इतर सर्व शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या. कोलकात्यात महिला डॉक्टर अत्याचार प्रकरणी वर्ध्यामध्ये कॅन्डल मार्च. विविध संघटनांचा या कॅन्डल मार्चमध्ये सहभाग. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा वसमतमध्ये दाखल. यात्रेच्या सभास्थळी मराठा आंदोलक स्टेजवर आल्यानं सभेत गोंधळ उडाला.
मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याबाबत 29 ऑगस्टपर्यंत भूमिका स्पष्ट करा, अन्यथा नामोनिशाण राहणार नाही. परभणीच्या पाथरीमध्ये जयंत पाटलांच्या मंचावर जाऊन मराठा तरुणांचा इशारा. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांकडून राष्ट्रवादीच्या जनसन्मान यात्रेचा गुलाबी यात्रा असा उल्लेख. राष्ट्रवादीमध्ये 40 गाड्या वाटायला पैसे कुठून आले, दमानियांचा सवाल. राज्य सरकारनं शेतकऱ्यांना मदत केली नाही तर दिवाळीनंतर महाविकास आघाडी शेतकऱ्यांना आर्थिक मदत देणार. भंडाऱ्याच्या लाखांदूरमधील हल्लाबोल आंदोलनात नाना पटोलेंचं वक्तव्य. आदित्य ठाकरेंनी मुंबादेवीचं दर्शन घेतलं. फडणवीसांनी केलेल्या आरोपांमध्ये तथ्य नाही, ते खोटं बोलतायत. आदित्य ठाकरेंचं वक्तव्य. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मोहम्मदवाडीमध्ये प्रभू श्रीरामांच्या शिल्पाचं उद्घाटन. पुण्यातील शिवसेना नेत्यांमार्फत हे शिल्प उभारण्यात आले. बालेवाडीतील कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते स्वप्नील कुसाळेचा सत्कार. कोल्हापूरच्या स्वप्नीलनं पॅरिस ऑलिम्पिकमध्ये देशासाठी कांस्य पदक पटकावलं. सीबीआयनं उच्च न्यायालयात तातडीनं अपील दाखल करावं, दाभोलकर कुटुंबियांची मागणी. डॉक्टर दाभोलकर यांच्या हत्येच्या आरोपातून 3 आरोपी दोषमुक्त. त्यानंतर 100 दिवसांचा कालावधी उलटूनही सीबीआयकडून उच्च न्यायालयात अपील नाही. टॅक्स रिफंडच्या नावाखाली अनेकांना फेक मेसेजेस येत असल्यानं आयकर विभागाकडून अलर्ट. फेक मेसेजेसला बळी न पडण्याचं आयकर विभागाचं करदात्यांना आवाहन. जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी कोल्हापूरच्या हजारो कर्मचाऱ्यांचा टाउन हॉल परिसर ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा. राज्यभरातील सर्व संघटना आंदोलनात सहभागी. दूषित पाण्याच्या प्रश्नावरून सावर्डेसह 7 गावातील ग्रामस्थ आक्रमक. कातभट्टी बंद करण्याची ग्रामस्थांची मागणी. साखळी उपोषणाची दखल न घेतल्यास बायका मुलांसह रस्त्यावर उतरणार, ग्रामस्थांचा इशारा. मुंबई उपनगर आणि ठाण्यातील तापमानात वाढ. 2 ते 3 दिवसांपासून पाऊस नसल्यानं उष्णता वाढली. अकोल्यामध्ये लसूण विक्रेत्यांची अजब शक्कल. सिमेंटचा वापर करून लसूण बनवला. लसणाच्या पाकळ्या वेगळ्या होत नसल्यामुळे प्रकार उघडकीस. वाशिम शहरामध्ये 10 किलो गांजासह एकाला अटक. शहर पोलिसांची रेल्वे स्टेशन परिसरातील पंचशील नगरजवळ कारवाई. या प्रकरणी वाशिम शहर पोलिसांकडून अधिक तपास सुरू. पुणे ड्रग्ज प्रकरणामध्ये गुजरातमधून एकाला अटक. विश्रांतवाडी परिसरातून पोलिसांकडून 1 कोटी रुपयांचं एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आलंय. न्यायालयामध्ये युक्तिवाद करताना वकिलाला हृदयविकाराचा झटका. रुग्णालयात उपचारादरम्यान ॲडव्होकेट तलत इक्बाल कुरेशी यांचा मृत्यू. भिवंडीमध्ये इमारतीचा स्लॅब पडून 15 वर्षीय मुलाचा मृत्यू. 72 गाला परिसरातली घटना. या प्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद. अहमदनगरच्या उड्डाणपुलावर अपघात. सिमेंट ब्लॉकनं भरलेला ट्रकचा उड्डाणपुलाच्या भिंतीला आदळला. पुलाखाली कोणी नसल्यानं सुदैवानं अनर्थ टळला. सिंधुदुर्गच्या दोडामार्ग तालुक्यातील तिराली धरणाचा डावा कालवा फुटला. शेतकऱ्यांच्या शेतात पाणी तर गावाचा पाणीपुरवठाही बंद. डाव्या कालव्याच्या कामाची चौकशी करावी, शेतकऱ्यांची मागणी. आदर्श गाव हिवरे बाजारला पुढच्या 2 महिन्यात 100% सौर ऊर्जेद्वारे वीज पुरवठा केला जाणार. संपूर्ण गावाला सौर ऊर्जेद्वारे वीज पुरवठा करण्याच्या योजनेतील हिवरे बाजार राज्यातलं पहिलं गाव ठरणार. जम्मू काश्मीरच्या बांदीपोरामध्ये भूस्खलन. रस्त्यावर डोंगराचा मोठा भाग पडला. मोठं नुकसान. 15 ऑगस्टला झालेल्या भूस्खलनाचा व्हिडिओ सध्या समोर आलाय. बिहारच्या सुलतानगंजमधील गंगा नदीवरील निर्माणाधीन पुलाचा पिलर कोसळला. आतापर्यंत 2 वेळा पुलाचे पिलर पडलेत. बिहारमध्ये या वर्षातील पूल कोसळल्याची ही 12वी घटना आहे. भारतानं जुलैमध्ये रशियाकडून $2.8 अब्ज मूल्याने खनिज तेल आयात केलं. चीननंतर रशियन तेलाचा भारत सर्वात मोठा आयातदार. युक्रेन युद्धपूर्व काळामध्ये एकूण आयातीतील 1% कमी असलेल्या रशियन तेलाचा वाटा आता 40%वर. 15व्या भारतीय मेलबर्न फिल्म फेस्टिवलमध्ये कबीर खानला चंदू चॅम्पियन आणि निथिलन स्वामीनाथनला महाराज चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार. कल्की 2898 एडीनंतर प्रभास आणखी एका पिरियड ॲक्शन ड्रामा चित्रपटात दिसणार. चित्रपटाचं नाव फौजी असून दिग्दर्शक हनु राघवपुडी करणार. हैदराबादमध्ये चित्रपटाचा मुहूर्त.
जावेद अख्तर यांची मुलगी आणि प्रख्यात दिग्दर्शिका झोया अख्तरला सलमान खान सोबत चित्रपट करायचा आहे। एका मुलाखतीमध्ये झोयानं तिची इच्छा व्यक्त केली। स्त्री 2 या वर्षातला आतापर्यंतचा सर्वात सुपरहिट चित्रपट। केवळ 50 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या स्त्री 2 चित्रपटाची 2 दिवसात 93 कोटींची कमाई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।